एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल खलबतं। पंतप्रधान मोदींना भेटण्याकरता शिंदे रवाना। राज्यात नाही तर देशात मोठा खेला होने वाला है असं राहुल गांधी म्हणतायत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं वक्तव्य तर राज्यातील सत्ताधारी खुजे असल्याचाही निशाणा। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार। मुंबईतल्या दादरमधील कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक। आंदोलकांनी ताडपत्री काढली। पोलिसांसोबत झटापट। तासाभराच्या झटापटीनंतर आंदोलन अखेर मागे। जैन धर्मीयांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी राडा केला। जैन धर्मीयांच्या भेटीनंतर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा दावा। ट्रस्टच्या लोकांचा सहभाग नव्हता असंही वक्तव्य। खालिद का शिवाजी सिनेमा विरोधात शिवशंभू विचारमंच कोर्टात याचिका करणार। सिनेमाला मिळालेल्या प्रमाणपत्राचा फेरविचार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश तर वादग्रस्त संवाद काढणार दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण। वनतारा अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वनताराचा पाठिंबा। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। अंतर्वालीत झालेली मारहाण फडणवीसांच्या आदेशानेच। मनोज जरांगेंचा थेट आरोप। GR योग्य मात्र अंमलबजावणीत फसवणूक झाल्याचाही दावा। शिंदे आणि फडणवीसांच्या खात्यात नियुक्तीवरून शीतयुद्ध रंगल्याची चर्चा। बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी मुख्यमंत्र्यांचं सामान्य प्रशासन आणि शिंदेंच्या नगरविकास खात्याकडनं 2 वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती। बेस्टच्या नियुक्ती आम्ही करत नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर लवकरच कारवाईला सुरुवात होणार। पूर्ण पैसे वसूल करणार तसंच गुन्हे सुद्धा दाखल होणार। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा जामिनासाठी अर्ज। अन्य 3 आरोपींकडून देखील जामिनासाठी कोर्टाला विनंती। उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर। 100 जण अजूनही बेपत्ता। हर्सिलमधल्या 10 जवानांशी कालपासून संपर्क नाही। शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।